एबीसीडी मध्ये एसी 3 वर्गमूळात 2 आहे. चौकोन एबीसीडी मध्ये एसी बरोबर 3 वर्गमूळात 2 आहे. जर हा आपण चौकोन काढला आणि त्याला नाव दिलं एबीसीडी, हाच एसी 3 वर्गमूळात 2 आहे. आणि बीडी वर्ग म्हणजे दुसऱ्या कर्णाचा वर्ग, बीडीचा वर्ग, बीडी नाही दिला, बीडीचा वर्ग 18 दिलेला आहे. तर चौकोन एबीसीडी कोणत्या प्रकारचा आहे? जर हा आयत असेल तर आयताचे कर्ण एकरूप असतात. आता आपण बघूया. तुम्हाला एसी दिलाय, बीडी दिलाय. आपण एसीचा पण वर्ग करूया, बीडीचा वर्ग करायची गरज नाही. तो 18 दिलाय तिथे या ठिकाणी. एसी किती दिला आपल्याला? 3 वर्गमूळात 2 दिलाय. त्याचा पण आपण वर्ग करूया. 3 चा वर्ग 9 आणि वर्गमूळात 2 चा वर्ग 2. वर्गमूळात 2 चा वर्ग 2. बघा सांगितले वर्गमूळात 3 गुणिले 3 वर्गमूळात 3 गुणिले वर्गमूळात 3 3, वर्गमूळात 5 गुणिले वर्गमूळात 5 5, वर्गमूळात 6 गुणिले वर्गमूळात 10. तसं वर्गमूळात 2 चा वर्ग म्हणजे वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 2 2. 3 चा वर्ग 9, 9 दुने 18. म्हणजे या ठिकाणी एसी वर्ग बरोबर बीडी वर्ग कर्ण समान आहेत. कर्ण समान असणारा हा काटकोन चौकोनच असतो, म्हणजे आयतच असतो. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 3. समजलं?